बहिणींनो, लाडकींसाठी अतिशय महत्वाची अशी आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा जो हप्ता आहे, मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा असे एकत्रित 2 हप्ते या ठिकाणी 3000 रुपये त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत। आता ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या त्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये जे आहेत त्यांच्या अकाउंटवरती जमा केले गेलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना हप्ते मिळाले नाहीत त्यांचे भरपूर कारण आहेत, त्या कारणांमुळे त्यांचे पैसे बंद झालेले आहेत। आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींनी इथून पुढे पैसे चालू राहतील। ज्या लाडक्या बहिणींना हप्ते मिळाले नाहीयेत अशा लाडक्या बहिणींचे पैसे या ठिकाणी कायमचे बंद झालेले आहेत। आता शासनाने जवळपास 66 लाख ज्या महिला आहेत त्या 66 लाख महिलांचे हप्ते कायम स्वरूपी बंद केलेले आहेत। त्या महिला अपात्र झालेल्या आहेत आणि 1.77 कोटी ज्या महिला आहेत, 1.77 कोटी एवढ्या ज्या महिला आहेत या लाडक्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी त्यांना सुरळीत लाभ हा सुरू राहणार आहे। आता कोणत्या कारणांमुळे या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तुमच्या घरामध्ये एकत्रित एका महिलेपेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असतील तर अशा महिलांमुळे तुमचे पैसे बंद झालेले असतील, त्यानंतर तुमची KYC झालेली नसेल, त्यानंतर तुमच्या जे घरामध्ये 4 व्हीलर वगैरे असेल कोणाच्या, किंवा सरकारी सेवेमध्ये कोणी असेल, किंवा टॅक्स वगैरे भरत असेल, या अन्य कारणांमुळे तुमचे जे लाभ आहेत ते कायमस्वरूपी बंद झालेले आहेत। आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, जर आम्ही हे सर्व समजा आमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल, आम्ही आमचं रेशन कार्ड वेगळं केलं तर आता आम्हाला त्याचा लाभ पुन्हा सुरू होईल का? तर नाही, तुम्ही एकदा योजनेमधून जर अपात्र झालेला असाल तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा सुरळीत लाभ सुरू होणार नाही। तर ज्या महिलांचे अन्य कारणांमुळे जर तुमची DBT लिंक नसेल, तुमच्या आधार कार्डला कोणते बँक अकाउंट लिंक नसेल, बँकची KYC केलेली नसेल, तर किंवा लाडकी बहीण योजनेची KYC केलेली नसेल, तर या कारणांमुळे जर तुमचे हप्ते बंद झालेले असतील तर ते तुम्हाला पुन्हा सुरळीत चालू करता येतील। लवकरात लवकर तुम्ही तुमचे आधार कार्डला DBT लिंक करून घ्या, बँकेत जाऊन तुमची KYC करून घ्या। लाडकी बहीण योजनेची जर KYC तुमची झालेली नसेल तर तुम्हाला ती KYC करण्यासाठी आता थांबावं लागेल। शासनाने जून नंतर जर नवीन KYC सुरू केली तर त्यामध्ये जर तुम्हाला KYC करण्यासाठी ऑप्शन आले तर तुम्ही त्या ठिकाणी KYC करून तुमचा लाभ पुन्हा सुरळीत चालू करू शकता। परंतु ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचा हप्ता कायमस्वरूपी बंद झालेला आहे त्या लाडक्या बहिणींना या योजनेचा पुन्हा लाभ मिळणार नाही। याची सर्व लाडक्या बहिणींनी दखल घ्यावी। ज्या लाडक्या बहिणींना हप्ते सुरळीत आहेत, ज्या लाडक्या बहिणींना हप्ते येत आहेत त्या लाडक्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी सुरळीत चालू राहतील। परंतु ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत किंवा काही कारणामुळे थांबलेले आहेत तर त्यांनी त्याची शहानिशा करून त्याचे अपडेट घेऊन त्याची लवकरात लवकर त्याची पूर्तता करावी। आता तुम्हाला प्रश्न पडेल की आम्हाला आमचे जे स्टेटस आहे ते कुठे चेक करता येईल? तर सध्या तरी शासनाने याबद्दल कुठलीही अपडेट या ठिकाणी दिलेली नाहीये। जर शासनाने त्याबद्दल काही अपडेट दिली तर त्याची माहिती जी आहे ती जर शासनाने याबद्दल कुठली अपडेट दिली तर याची माहिती आपल्या YouTube चॅनलवरती लवकरात लवकर त्याचा व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती। जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।